अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करत असताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळानंतर आज तब्बल 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। या निलंबनाचे कसे राजकीय पडसाद उमटणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांच्याकडून। सर, आज 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, तर अधिवेशन अजून सुरू आहे, 7 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालणार आहे, तर याचे कसे पडसाद नेमके उमटतील? या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजात जोपर्यंत आमदारांचं निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत सहभागी होणार नाही असा इशारा दिलेला आहे। आता हे पहिल्यांदा असं झालेलं नाही। 2011 अजित पवारांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा शिवसेना, भाजप आणि मनसेच्या आमदारांनी असाच गोंधळ घातला होता। तेव्हा संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद आमदारांना देण्यात यावं, तसंच विरोधी आमदारांच्या मतदारसंघात निधी मिळावा या मागणीसाठी हा गोंधळ झाला होता तेव्हाही अजित पवारांचं जो 1.5 तास गोंधळातच भाषण सादर केलं होतं आणि याच्यापेक्षा म्हणजे ह्यावेळेला जो गोंधळ झाल्यापेक्षा जास्त गोंधळ होता आणि त्यावेळेला 9 आमदारांचं निलंबन करण्यात आलं। त्याच्यामध्ये सध्याचे विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे आहेत, गिरीश महाजन किंवा विजय शिवतारे यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि तेव्हाही 31 डिसेंबर 2011पर्यंत निलंबन करण्यात आलं होतं, पण नंतर पावसाळ्या अधिवेशनात ते निलंबन मागे घेण्यात आलं होतं। आता आजही 19 आमदारांचं निलंबन झालं आहे, त्यांना 31 डिसेंबर 2017पर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे। आता ते कसं काय राजकीय समजवतं होतं, कारण अगोदरच ते सैनिकांच्या पत्नी आणि सैनिकांबद्दल जे वाईट उद्गार काढले होते, त्यामुळे प्रशांत परिचारकांचं निलंबन करावं यासाठी विरोधकांनी फार ताणून धरलं होतं आणि विरोधकांच्या फार आग्रही मागणीमुळे त्यांचं निलंबन झालं होतं। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आज BJPनी खेळी केलेली आहे। आता पावसाळी अधिवेशन कसं काय राजकीय समझोता होतात आणि मग एखाद्याच जर समझोता झाला तर दोघांचे निलंबन मागे घेतं आहे। 19 आमदार आणि परिचारक या दोघांचे निलंबन मागे घेतलं जाऊ शकतं त्याच्यावर। सर, सभागृहातले कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे ते सत्ताधाऱ्यांमधले असतील किंवा विरोधकांमधले असतील, ते लोकांचं रिप्रेझेंटेशन तिकडे करत असतात, तर अशावेळी तिकडे चर्चा घडवून न आणता त्याच्यावर वेगळा मार्ग न काढता सरळ त्यांचं निलंबन करणं, तर हे कितपत योग्य आहे? कारण की त्यांचे जे पण काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यावर पण चर्चा व्हायला हवी, असा एक त्यातून मार्ग निघू शकतो चर्चेतून। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट निलंबन करणं हे कितपत योग्य वाटतं? निलंबन हे सभागृहामधलं जे एक अस्त्र आहे, म्हणजे विरोधी आमदार किंवा कोणी आमदार जर गोंधळ असतील तर त्यांना एक सभागृहाचे नियम असतात, नियम आणि नियमावली असते, त्याच्यामध्ये एक नियम केलेले असते की एखाद्या सदस्यांनी गोंधळ घातला, वाईट वर्तणूक केली, अध्यक्षांचा आदेश ऐकला नाही तर त्याला निलंबित केलं जातं। काही वेळेला जर ते ऐकत नसेल तर सरळ मार्शलनं बोलून, म्हणजे सुरक्षा रक्षकांना बोलून त्यांना बाहेर ओढत घेऊन गेल्याची पण उदाहरण आहेत। अलीकडे तामिळनाडू विधानसभेमध्ये जे विरोधी पक्षनेते आहेत, द्रमुकचे स्टॅलिन यांना तर सरळ खेचून बाहेर काढलं होतं। त्यामुळे ती एक नियम आहे, म्हणजे अध्यक्षांचं ऐकत नसेल तर हा नियमाचं कितपत कसं पालन, हे नियम कसा वापरावा ह्याच्याबद्दल एक नेहमीच 2 मतप्रवाह आहेत। म्हणजे कधी काय सत्तारूढ पक्ष आपल्या दबावाच्यामुळे विरोधकांना अशा पद्धतीने बाहेर काढतात किंवा निलंबन केलं जातं। आता निलंबन करणं हे इतकं योग्य आहे, तो अध्यक्षांचा सर्वाधिकार असतो, कारण त्यांना अधिकार असतो तो। यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी म्हटली जाते, एक राजकीय हे अशी म्हटली जाते की आज विरोधक कपात सूचना मांडणार होते आणि त्या कपात सूचनेमुळे सत्ताधाऱ्यांना थोडंसं ते जड गेलं असतं सरकार वाचवण्याच्या दृष्टीने, कारण की शिवसेना ही दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे, तर त्या दृष्टीने याच्याकडे कसं बघता येईल? हे चुकीचं आहे, हा खोटा प्रचार आहे। आता आज कपात सूचना नव्हतीच, कपात सूचना मांडली तरी मतदान आज नव्हतंच, कारण अर्थसंकल्पावरची आज पहिल्या दिवशी चर्चा होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चा होती आणि त्याला अर्थमंत्र्यांचं उत्तर होतं आणि जेव्हा विनियोजन विधेयक जेव्हा मांडलं जातं तेव्हा कपात सूचना येते। कपात सूचना आज आलीच नसते ती चर्चेला। ते आता विरोधकांनी एक हे सुरू केलेलं आहे की कपात सूचना मांडली होती, 19 सदस्य त्यांचे कमी होते, त्यांच्याकडे बहुमत नव्हतं म्हणून 19 सदस्यांना निलंबित केलं आहे। हे 2011 पण असंच झालेलं होतं, जेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि तेव्हा काँग्रेस आघाडी सरकारनेच, म्हणजे संसदीय कार्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तो ठराव मांडला होता आणि तेव्हा 9 आमदारांचं निलंबित केलं होतं। आज 19 आमदारांचं निलंबन झालं आहे। त्यामुळे याच्यात हे काही याला अर्थ नाही, म्हणजे कपात सूचना होती म्हणून सरकार काय पडलं नसतं त्याच्यामुळे। आज नसेल मांडणार सर, पण याच्या पुढे जर कपात सूचना मांडली गेली तर त्याचा सरकारवर काही परिणाम होईल किंवा त्यामुळे विरोधकांची जी आजची त्यांनी मांडलेली भूमिका आहे ती योग्य ठरेल असं काही होईल का? कपात सूचनेवर जरी मतदान झालं तरी शिवसेना कुठली भूमिका घेते त्याच्यावर असेल सगळं अवलंबून आणि सभागृहातले किती सदस्य उपस्थित राहतात, कारण सत्तारूढ पक्ष जो असतो तर कपात सूचनेच्यावर नेहमी सावधगिरी बाळगत असतो। प्रत्येक आपले आमदार उपस्थित राहतील अशी ती करतात आणि जर समजा कमी मतं असतील तर ते समोरची बाजूचे आमदार कमी येतील अशी सगळी व्यवस्था करतात। कारण गेल्याच वर्षी उत्तराखंडमध्ये जे हरिसर आवाज जे सरकार होतं ते कपात सूचनेवरच पडलं होतं, म्हणजे बजेट जे मंजूर करायचा जो ठराव मांडला तेव्हाच ते ठराव सरकार पडलं होतं आणि मग सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला, परत सरकार स्थापन झालं। आता विधानसभा निवडणुकीत ते हरले, पण ते कपात सूचनेचं पडलं तर सरकार जातं, पण त्या एवढी काही मला वाटत नाही एवढी परिस्थिती येईल, कारण शिवसेना ज्या पद्धतीने आता अर्थसंकल्प मांडताना त्यांनी जी नमती भूमिका घेतली किंवा कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये त्यांनी भाजपला जी साथ दिली
तेव्हा शिवसेना एवढी टोकाची भूमिका घेईल असं मला वाटत नाही. नक्कीच सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये ज्यांची सत्ता असते नेहमी तेच राजकीय पटलावर जास्त प्रभावकारी ठरत असतात. तर त्याच्यामुळे आजचं जे निलंबन आहे ते याच्यापुढे विरोधक कशी कारवाई करतायत किंवा सरकार पुन्हा त्यांच्या मदतीला धावून येऊन त्यांचं निलंबन मागे घेते का हेच बघावं लागेल. पण याबरोबरच विरोधकांनीही सभागृहामध्ये एक भान ठेवून तशा पद्धतीने चर्चा करून तशा पद्धतीने आपलं मत मांडून ही चर्चा पुढे न्यायला हवी कोणतीही चर्चा, जेणेकरून ते निलंबनापर्यंत वेळ येणार नाही. तर यापुढचा राजकीय माहोल कसा असेल ते बघणं औत्सुक्याचं राहील. अधिक बातम्यांसाठी बघत रहा लोकसत्ता.com.